मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी बहिणींना आता निकषांनुसार योजनेचा लाभ मिळणार आहे आणि त्यासाठी अर्जांची छाननी सुद्धा केली जाते। विरोधकांनी टीकेची राळ उठवत लाडकी बहीण योजना ही चुनावी जुमला होता असा आरोप करायला सुद्धा आता सुरुवात केली आहे। पाहुयात याच संदर्भातला हा एक स्पेशल रिपोर्ट। लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची छाननी, सरसकट लाडकी बहीण योजना बंद, लाडकी बहीण योजना चुनावी जुमला। विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठा गाजावाजा करत सुरू झाली। ज्यांनी अर्ज केले त्यांना सरसकट या योजनेचा लाभ मिळाला आणि त्यांच्या खात्यामध्ये पैसेही आले। आता विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा दिले जाणार आहेत। मात्र त्यापूर्वीच मंत्री आदिती तटकरेंनी लाडकी बहीण योजनेसाठी निकष ठरवण्यात आल्याचं सांगत लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार असल्याचं म्हटलंय। कोणाचे अर्ज बाद होऊ शकतात ते बघूयात। सर्व GR मध्ये जे निकष आहेत त्या निकषानुसार जे काही पात्र लाभार्थी आहेत त्यांना काही या संदर्भातली चिंता करण्याचं कारण नाही। जे काही कंप्लेंट बेस्ड जे आमच्याकडे काही अर्ज आलेले आहेत त्याचा आधार घेऊन आम्ही काही क्रॉस व्हेरिफिकेशन करतो। वर्षाला 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। लाभार्थी महिलांकडे 4 चाकी वाहन असल्यास लाभ मिळणार नाही। लग्न होऊन महाराष्ट्राबाहेर गेलेल्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही। काही महिलांनी खोट्या कागदपत्रांचा आधार घेतल्याच्या तक्रारी आल्यात। सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांना याचा लाभ घेता येणार नाही। निकषाचे जर बाहेर जात असतील, एखाद्याला समजा 5 लाख रुपयाचं, 7 लाख रुपयाचं, 10 लाख रुपयाचं इन्कम असेल तर त्यांना पण द्यायचं आणि 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांना पण द्यायचं, हे योग्य वाटत नाही। मग त्याच्यापेक्षा जे काय राहिलेले आहेत बिचाऱ्या, अजून बरेचशा महिला राहिलेल्या आहेत, मग त्यांना जर पोच झालं तर अत्युत्तम होईल। सरकार आता लाभार्थींबाबत निकष बदलतंय, पण विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सरकारनं अंमलात आणली। सत्तेत आल्यानंतर सरकारकडून निकष बदलले जात आहेत। सरकार आल्यानंतर 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं लाडक्या बहिणींना दिलं होतं। 2100 रुपये तर सोडाच, त्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयेही मिळतील का असा सवाल विरोधक करतायत। मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवाच्याच दिवशी माझ्याकडे एक रिझर्व्ह बँकचा एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्सवर आलेला आहे। त्याचा एक रिपोर्ट RBIने काढलेला आहे, जो गेल्या 2 दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे। ह्या अटी आणि शर्ती आज तुम्हाला आठवल्या, त्या ज्यावेळी तो GR काढला गेला आणि सरसकट आमच्या भगिनींना तुम्ही भाऊबीज म्हणून हे सगळं केलं, मग आता त्या बहिणीतला दुरावा तुम्हाला दिसायला लागलाय का? लाडकी बहीण हा एक जुमला होता इलेक्शनसाठी, तो त्यांनी व्यवस्थित त्या ठिकाणी खेळला। आज लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हा दिवाळखोर झाला आहे असा रिपोर्ट येत आहे। इतर योजनांचे पैसे सगळे थांबवले गेले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून आता पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। सरकारनं जे निकष लावलेत त्या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना पुढे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही। पण ही संख्या अगदीच कमी असेल। जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय। पण आता नेमकं 2,50,00,000,000पैकी किती महिलांना हा लाभ येणाऱ्या दिवसात मिळेल हे लवकरच समजेल। उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।